नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पालघर पश्चिम या परिसरात आपण आहोत. इथला शिवनेरी बंगलो टेंभाडे रोड या ठिकाणी आहे, जिथे जाऊन आपण भेटणार आहोत सौ मनाली प्रतीक दोशी वहिनींना. या वहिनींनी लहानपणापासून प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांना मिळालेली प्रत्येक वस्तू ही आठवण म्हणून जपून ठेवलेली आहे. काय आहे त्या प्रत्येक वस्तूमध्ये दडलेलं हे त्यांनाच विचारूया, त्यांना बोलतं करूया, जाणून घेऊया आणि त्याचबरोबर घरातल्या प्रत्येकाचे वहिनींबद्दल कोणते आरोप आहेत तेही जाणून घेऊया. आरोप अर्थात ते प्रेमाचे असतात. म्हणायला आरोप ती तक्रार असते आणि मग त्या तक्रारी करता करता कधी कधी आपण बघितलेलं आहे वहिनींच्या डोळ्यात नकळत पाणी येतं तर कधी हसू येतं. आणि हे सगळं येत असताना उद्यापासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून किंवा त्या क्षणापासून कधी कधी न जाणवलेल्या न समजलेल्या गोष्टी लगेच सुधारण्यासाठी मदत होते. बघूया काय होणार या घरात. भेटूया दोशी कुटुंबात. आमच्या वहिनी दोषी नाही तर चला. सॉलिडच आहे कोइन्सिडेंट है ना. मी आली तेव्हा त्याने दिली. मग अशा वेळेला तुम्ही त्या दोघींना बोचकारलं नाही म्हणूनच मॅचिंग जमतंय अजून. बाप रे, तुम्हाला नाही दिलं? नाही. मला लक्षात आलं की सगळ्यांनी धसका घेतलेला. याच धसक्याने होकार दिला का तुम्ही? पण अजून बाटलीने दूध वगैरे पित नाही ते तरी आता विचारतो. चहा सुद्धा बाटलीत भरून द्यायला लागेल. नमस्कार. काय आता पुढे? हे माझे मिस्टर. मी कधी विचारलं? मी म्हणाली दोषी. नाही नाही, आधी अजून काहीतरी असतं. उखाणा. अरे वा, घ्या मग. मैत्रीतून झाली प्रीती, प्रीतीतून झाले लग्न, प्रतीकरावांच्या संसारात झाले मी मग्न. अरे वा, त्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे आजोबा. नमस्कार. सासरे. नमस्कार. मोठे दीर. नमस्कार. लहान दीर. नमस्कार. हे माझे मामा. नमस्कार. माझे वडील, बहीण, आई, नमस्कार. आजी, जाऊबाई, नमस्कार. मामा, मामी, तिकडे जाऊबाई आहे, नमस्कार. काकी, नमस्कार. आणि मागे आत्या. नमस्कार. नमस्कार. आणि हा सगळा शेजार परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आता गप्पांना. साडीत साडी पैठणी भारी, रेणुका कॉम्प्लेक्स मध्ये येणार आज आदेश भाऊजींची स्वारी. होम मिनिस्टर आहे झी मराठीची शान, आज मीच घेणार पैठणीचा मान. काले मारो मेरेटेचे मारे पैठणी साडी जितवीचे. मणिमंगळसूत्र आहे सौभाग्याचं लेणं, आज मला माहिती आहे फक्त पैठणी नेणं. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? पालघर. पालघरला कुठे? गणेश कुंडाजवळ. गणेश कुंडाजवळ. आवाज का कमी झाला? गणेश कुंडाजवळ. तुमचा आवाज असा कधी कधी कमी होतो का? नाही. मग टेन्शन आलंय? असं काय नाही. नाही पण आलंय. हे मी नाही ओळखलं. कोणी ओळखलं सांगू? कोणी? तुम्ही इकडे बसल्याबरोबर तिकडे सासूबाईंनी ना अशा डोळ्याने तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं ते? काय नाही. नाही दोघी जणी आता काहीतरी डोळ्यातून बोलला होता. ते काय बोलला होता? रिलॅक्स राहा असं. कसं सांगितलं त्यांनी? हा हा. आणि नेमकं ते मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं काहीतरी यांच्या खाणाखुणा चाललेल्या. सासूबाई आणि सूनबाई अशा खाणाखुणा नेहमी चालतात का? हो. हा, नेहमी. कशा कशा प्रकारच्या खाणाखुणा असतात? म्हणजे जेव्हा मिस्टरांना ते सांगायचं नसतं आणि आम्हाला ते बोलायचं असतं, किंवा सासऱ्यांना सांगायचं नसतं आणि आम्हाला बोलायचं असतं. अच्छा, म्हणजे असं पण असतं का हो. घरात? तर ते जेव्हा बॅक साईड असतात तेव्हा मम्मी तिकडून इशारा करतात आणि मग आम्ही समजतो. हो, बरी. किंवा आम्ही करतो आणि त्या समजतात. बरं, मग माहेर पालघर मधलं, सासर पण पालघर मधलंच? जवळच. कसं काय ते? लव्ह मॅरेज. हा, लव्ह मॅरेज म्हणजे काय असतं? प्रेम केलं आणि लग्न केलं. काय सांगता? हो, त्याला लव्ह मॅरेज म्हणतात.
बोलवा मिस्टरांना. या नमस्कार. नमस्कार. बसा. काय मॅचिंग आहे हो. पहिल्यापासून कसं काय ते होऊन जातं. कसं होऊन बस जातं? कळतच नाही. काय तिथं सकाळी रेडिओ निघून जाते, नंतर मी जातो तो ऑटोमॅटिक निघून जाते. ते Coincidence. कोइन्सिडेंट. सॉलिडच आहे कोइन्सिडेंट है ना. तुमचं बालपण सगळं पालघर. पालघरलाच. शाळा कुठली? ट्विंकल स्टार. तुमची शाळा कुठली? आर्यन हायस्कूल ती कुठे असते? पालघरला. पालघरलाच. दोन्ही. अच्छा, पालघरमध्येच आहे. मग लहानपणी कशा होता तुम्ही शाळेत असताना? खूप मस्तीखोर. तुम्ही मस्ती करायचा? खूप. म्हणजे कशा प्रकारची? म्हणजे अगदी अगर राग आला जर मला कोणाचा तर त्याला मारून निघून जायचं किंवा बोचकडा काढून निघून जायचं आणि घरी येऊन रडायचं. मग आई विचारणार की का रडतेस. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला मारणार हा. आणि रडणार कारण तुम्ही. आई ओरडणार ना घरी आल्यावर मला. पण आईला कसं कळणार? मी सांगणार ना किंवा कोणीतरी कंप्लेंट घेऊन येणार त्या मुलाची आई किंवा मुलीची पण आई. अशा कंप्लेंट येतात यायच्या? चाळीत बरीच मुलं एका वयाची होतो आणि मग मला डाव दिला नाही की मारलं आणि घरी आलं. बरं, असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? खरं सांगू का जाऊन देऊ? खरं खरं सांगा. असं तर कधी झालं नाही आहे, हा. पण हे होतं कधी कधी. काय? बस का होतात कधी कधी. हो ना. हो. हा. मग खरं सांगितलं तुम्ही. का वहिनी असं कोणाचीच सुटका होत नाही? हा? होते ना सासूबाई सासऱ्यांची त्यांची होते. नशीब भाग्यवान आहेत ते. इशारे जे मी करते ना ते म्हणून, नाहीतर माझ्यावर धावली तर काय करणार. अरे बापरे. मला लक्षात आलं की सगळ्यांनी धसका घेतलेला. याच धसक्याने होकार दिला का तुम्ही? बरं, आता पुढे कॉलेज शाळा झाली. शाळेनंतर तुम्ही कॉलेजमध्ये गेला. कॉलेज कुठलं? SDSM कॉलेज पालघर. बर, मग काय झालं तिकडे? तिकडे काय नाही झालं. तिकडे एकतर्फा होतं. काय तिला एकतर्फा? होतं. मला क्रश होतं ह्याच्यावरती. मी 12वीत असल्यापासून. अच्छा. हा. आणि नंतर म्हणजे कॉलेज पहिल्यांदा कधी बघितलं तुम्ही त्यांना? 11वीत गेलो ज्या दिवशी फर्स्ट डे होता कॉलेजचा त्या दिवशीच पाहिलं. नाही, पण मला सांगा, यांच्या मनात असं काहीतरी आलंय हे तुमच्या लक्षात आलंच नाही का? नाही, मी तर हिला सांगायचं तू व्हॅलेंटाईनचं गिफ्ट घेऊन ये, मला दुसऱ्यांना द्यायचंय. तर ती घेऊन यायची ग्रीटिंग कार्ड वगैरे, गिफ्ट वगैरे, आणि मी दुसऱ्याला द्यायचं आणि माझ्या समोर तिच्या द्यायचं. समोर. ही माझी खास मैत्रीण होती तेव्हा. हा. तर हिला सांगायचो की जरा गिफ्ट घेऊन ये, काहीतरी चांगलं असं तसं. मी तिच्याकडून घेऊन दुसऱ्याला द्यायचं. नाही, मला ज्या वर्षी सांगायचं होतं त्याला आणि त्याच वर्षी त्याने मला सांगितलं होतं की मला 2 गिफ्ट आणि मला 2 गिफ्ट द्यायचे हा. व्हॅलेंटाईनचे. आणि मी घेऊन गेले आणि त्याने माझ्या समोरच ते दुसऱ्यांना दिले. बापरे, तुम्हाला नाही दिलं? नाही. आणि तेही मी दुसरीकडे गेली ना बॅगेतून काढून वगैरे आणि त्यांना मी आली तेव्हा त्याने दिले. मग अशा वेळेला तुम्ही त्या दोघींना बोचकारलं नाही? मी त्यांच्याशी बोलतच नव्हते. बरं केलं तुम्ही. आता बोलते पण. आता बोलता. बरं चाललेलं आहे तुमचं. हा? हो ना. पण तुमच्या मनात असं आलं नाही का की यांच्या मनात काहीतरी असं असेल असं? मला कळलंच नाही ते असं का हे मी आहे. जाणवूच दिलं नाही कधी. काय प्रेम आहे तुमचं दोघांचं. हं? मग असं सांगितलं. जसं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर रेडिओवर तिने प्रपोज केला. मला सांगितलं का आता तू कुठे आहेस. मी सांगितलं का ऑफिसमध्ये. तर रेडिओ पहिले ऑन कर. मग रेडिओ ऑन केला. मग रेडिओवर प्रपोजल. कसं काय हो, सांगा काय झालं? मग रेडिओवरती मी मेसेज करून त्यांना माझी हे सांगितली जी माझी स्टोरी होती ती. त्यावेळेला त्यांनी मला फोन केला आणि नंतर आम्ही डायरेक्ट फोन करून मला सांगितलं तुम्ही काही बोलू नका. आणि ह्याला फोन लावून डायरेक्ट आम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणतरी प्रपोज करतंय किंवा तुम्हाला कोणीतरी लाईक करतंय आणि त्यांना तुम्हाला सांगायचं आहे ते, तर तुम्ही ओळखू शकाल का. त्यावेळेला ह्याने बरोबर माझं नाव घेतलंही की मनाली असू शकते कदाचित. का हो असं घेतलं? कारण तेव्हा थोडं आपल्याला कळतं ना. रात्री फोन यायचा. पहिले तर दिवसात यायचा. रात्री फोन यायचा. जेवला का, उठला का, गेला का, आंघोळ केली का, सगळं फोन यायचा. तर थोडस मग कळायला लागलं. मग लगेच होकार दिला तुम्ही? नाही, मी सांगितलं अजून थांब 10-12 दिवस मला पण मजा करू द्या थोडी. थोडा तडपने दो. हा. मग शेवटी कधी होकार नाही, दिला? मग 10 दिवसांनी सांगितलं हो. बरं, हे घरी कळल्यावर काय? घरी काही नाही. 2 आमच्या घरी तर मी पहिले माझ्या आजीला सांगितलं. आई बाबाचा अगोदर आजीला. कारण आजी मला माहित होतं का आजी सपोर्ट करणार. आजी सपोर्ट करणार? हा. मम्मी पण फ्रेंड सारखेच आहेत. पप्पा पण असेच एकदम फ्रेंड सारखे. मग त्या लोकांनी पण हो सांगितलं. प्रॉब्लेम इकडे होता. आता हे सांगा काय होता प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इन द सेन्स की गुजराती फॅमिली आहे, तू ऍडजस्ट करू शकशील का. कारण हा पूर्वीपासून घरात यायचा. आम्ही कॉलेज फ्रेंड असल्यामुळे
आणि असं काही नव्हतं की मुलाचा प्रॉब्लेम आहे किंवा काय, तू गुजरातीमध्ये ऍडजस्ट करशील का. मग शेवटी होकार झाला. हो, लगेच 2 दिवसानंतर लगेच त्यांनी म्हणाले ठीक आहे, तुला जर मान्य आहे तर आम्हालाही प्रॉब्लेम नाहीये. आणि मग लगेच मान्यता मिळाली. काय लग्नाची तारीख हो? मग 2 मे 2013. आत्ताच झालं, म्हणजे आम्ही 3 वर्ष थांबलो ते झाल्यानंतर. अच्छा, म्हणजे अगदी नवीन आहे. येस. 9 महिने झाले. म्हणूनच मॅचिंग जमतंय अजून. आणि कायम जमणार. थँक्यू. योगायोगाने का होईना, तुम्ही म्हणालात तसं की कधी कधी असं आम्ही ठरवून काही करत नाही पण होऊन जातो. बरं, मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे अशा बऱ्याच वस्तू आहेत, मग कोणी एखादी वस्तू दिली तर तुम्ही टाकून देता? नाही, मग ती ठेवून द्यायची, जतन करायची ती वस्तू. जतन करायची. पण बऱ्याच वस्तू झाल्यानंतर कुठली वस्तू कोणी दिली हे लक्षात हो, राहतं? अगदी. यांनी दिलेली पहिली भेट कुठली? मोबाईल कव्हर, कव्हर, गुलाबी कलरचं, तेही आहे माझ्याकडे अजून. मला तेव्हा आम्ही वाटलं शिकत मोबाईल. होतो. मोबाईल कव्हर. तेव्हा आम्ही शिकत होतो कॉलेज. तेव्हा आम्ही फ्रेंड्स होते. तिने नवीन मोबाईल घेतलेला. मग गुलाबी रंगाचाच का दिला? कारण तो मला आवडला होता एवढ्या सगळ्यांमध्ये. आणि मला चॉईस करायला सांगितल्यावरती मी तोच उचलला आणि तो आजही आहे माझ्याकडे अजून. काय होतं 8 त्याच्यावर वर्षापूर्वी. वेगळं? काही नाही, प्लेन कव्हर आहे. प्लेन कव्हर आहे, फक्त रंग गुलाबी. आता चित्तड पित्तड झालं तरी ठेवलंय. बरं, तुम्ही यांची वाट बघायचा कॉलेजमध्ये असताना की हे वाट बघायचं? मी पाहिजे. सगळं उलट आहे. म्हणजे जे मुलाने प्रपोज करायला हवं असं म्हणतात ते मी केलं होतं. वाट मुलं बघतात मुलींची, ते मी बघत होते. लग्नाच्या वेळी 8 दिवस असताना मुलं काहीतरी सरप्राईज गिफ्ट बायकोसाठी पाठवतात, तसे मी पाठवले होते की लग्नाला 8 days टू गो हे गिफ्ट, 7 days टू गो हे गिफ्ट. ते सगळं जे मुलाने करायला हवं ते मी केलेलं आहे. मला करायला चान्सच देत नव्हती. आणि ते मी विचार करतो तेवढ्यात तर येऊन जायचं. नाही, तुम्ही दिलेली गिफ्ट दुसऱ्यांना देत होता. 8 वस्तू समोर आहेत, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का? 1 रुपयाचा टॅग मिळणार का? हे आता आपण इथे जाणून घेणार आहोत. पण या वस्तूंकडे जाण्यापूर्वी सहज आठवलं म्हणून तुम्ही वस्तू गिफ्ट ते सांगायचे आणायला, तुम्ही आणून त्यांना द्यायचे आणि मग हे दुसऱ्यांना द्यायचे. ते संपर्कात आहेत आता? हो, हा, आहेत. एका ग्रुपमध्येच आहेत. असू दे, आता आपण ह्या वस्तूंकडे. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का? वेळ सुरू झाली. ₹500 पहिलं बक्षीस मिळालं, पण 1 रुपया मिळेपर्यंत ती वस्तू त्यांची होत नाही. बघूया काय होणार. 1 रुपया. $555 आणि 556. ₹556 हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आता तुम्ही बोलायचं आणि यांनी केलेले आरोप कसे चुकीचे आहेत ते तुम्ही सिद्ध करायचं. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. आरोप मध्ये दुसरं तर काय नाही, बडबडी फार आहे आणि धडपडी फार आहे. धडपडी, काही काम सांगलं धड 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 पडत असते, सारखी पडत असते. मग थांब, आपल्याकडे कोणाला घाई नसते, काय नाही, आपलं चालू धड 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 सगळं पटापट करायचं. एक विचारतो, पळत असते की पडत असते? धडपडी धडपडी आहे. बोला, आरोप मान्य आहे? आरोप मान्य नाही आहे. चला, व्हेरी गुड, गुड गुड. हा, बोला. ते काय, अजून मोठे भावाचं लग्न झालं, आमचं लग्न झालं, घरी लहान बाळ नाही आहे, तर सवय आतापासून करून घेऊ म्हणून ती असं करते. तरी त्याची बाजू घेतली, तिची बाजू घेतली. आपण अजून बाटलीने दूध वगैरे पित नाही ना? ते तरी आता विचारतो. चहा सुद्धा बाटलीत भरून द्यायला लागेल. पुढचा आरोप कोण करणार? सासरे बुवा. माझा आरोप असा आहे, हिचा फोन येतो, पप्पा असं आहे, पण ते मग एवढं विस्तरण करून सांगते का ही फोन केव्हा ठेवेल, त्याची अक्षरशः मी वाट बघतो ना. हिचा फोन आला तर हिला पहिलेच देऊन टाकतो का हे घे तुझी सुनेचा फोन, कारण की ते तेवढा विस्तरण लांब करते. ती मान्य आहे का? मान्य नाही आहे. अरे आपला बिझनेस टेलिकॉमचा आहे, जर घरवाले नाही जास्त बोलणार तर बाहेरवाले कसं बोलणार, म्हणून मी सांगितलं बिझनेसच तो आहे. पुढचा आरोप कोण करणार आहे? साऊबाई. आरोप मान्य? मान्य नाही आहे. जर झोपणार नाही तर स्वप्न नाही येणार, आणि स्वप्न नाही पूर्ण कशी होणार स्वप्न आपले, म्हणून स्वप्न बघ, आपण पूर्ण करू.
आरोप त्या झोपतात जास्त हा आरोप आहे, कळलं का? जास्त झोपलंय की जास्त स्वप्न येणार? जास्त स्वप्न येणार तर जास्त पूर्ण करू शकू. आरोप मान्य आहे की ते जास्त आरोप मान्य आहे, हो. झोपतात? नाही, आरोप मान्य नाहीये. मी सांगितलंय जास्त झोप. या 9 महिन्यामध्ये या प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याला यांच्यातला कुठला ना कुठला तरी एक चांगला गुण जाणवलेला असेल. यांच्यातलं काय चांगलं आहे सासूबाई? तिचा एकच प्लस पॉईंट आहे, ती माझ्या मुलासाठी या घरात येण्यासाठी तिने नॉनव्हेज सोडलं. आमच्या घरात मी कांदा लसूण पण खात नाही. मला प्रत्येकला तेच होतं की ती खाणार आहे का ते तुला, पण तिने आमच्यासाठी हे केलं, तो तिचा प्लस पॉईंट आहे. सासरे बुवा, आणि 4 वर्षापासून गुजराती बोलायला शिकली, लिहिता वाचता शिकली आणि संपूर्ण आम्ही कोण मराठीत बोलतो तर ती बोलत नाही, ती गुजरातीमध्ये आम्ही बोलू तेव्हाच ती बोलते, नाहीतर ती बोलत नाही. ते एक प्लस पॉईंट. हे सर्वात मनाने मोकळी असणारी अशी मुलगी आहे. हट्टी आहे थोडीशी, पण तिचा एक स्वभाव असा होता लहानपणापासून बघायचं की नेहमी सांगायचो, माझ्या मिसेसला पण सांगायचं की ही मुलगी तरी बोलताना स्पष्ट बोलते, चिडते, पण तिच्या एवढी मनमोकळी मुलगी आमच्या घरात नाहीये. एवढं काय. हे सगळे आरोप आणि आरोपांनंतर तुमच्या स्वभावातले चांगले गुण सुद्धा सगळ्यांनी सांगितले. आता या सगळ्या गोष्टींवरती आता फक्त तुम्ही बोलणार आणि बाकी कोणीही बोलणार नाही. बोला. जे माझे सांगितलेत की पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स जे सांगितलेत ते मी सुधारायचा प्रयत्न करीन माझ्या परीने, जितकं मला करता येईल तितकं. आणि जे चांगले पॉईंट्स सांगितलेत ते ऐकून मला थोडंसं भरून आलं की हे माझे पॉईंट्स मला त्यांच्याकडून ऐकायला मिळालेले आहेत. आणि जे दुर्गुण आहेत किंवा जे निगेटिव्ह आहेत ते मी करायचा प्रयत्न करीन, सुधारायचा प्रयत्न करीन आणि झोप कमी करायचा प्रयत्न करीन. चला, यासाठी झी मराठीकडून हातांनी. आणि आता नाव जाहीर होणार. कुणाचं? लपवून ठेवली होती की काय खाली? नाव आहे पूजा प्रकाश पाटील. नाव सांगा. पूजा प्रकाश पाटील. पूजा प्रकाश पाटील. त्यांचा प आहे ना आणि प्र इतक्या गोंधळल्या आहेत की त्यांनी पूजा प्रकाश 3 प्र केले. आता नाव सांगा. पूजा प्रकाश पाटील. कुठे राहता तुम्ही? टेंभोर्ड्याला. टेंभोर्ड्या म्हणजे कुठे आलं ते? त्याच्या बाजूला. ह्याच्या बाजूला नाही, शाळेत थोडंसं. घरी कोण कोण असतं? सासू, जाऊ, दीर, मोठे, मिस्टर, माझे 2 पोरं आणि त्यांची 2 पोरी. बरं, मिस्टर काय करतात? ते प्रायव्हेट कंपनीत जॉब करतात. आता सोबत कोण आलंय तुमच्या? सोबत आमच्या मैत्रिणी सगळ्या. हो, त्यांना राहू दे तिथेच. हा सगळ्या आहेत तिकडे उभ्या. हो का? काय चेहरे पडलेत बघा तुमचं नाव आलं म्हणून. पैठणीचा खेळ. या खेळामध्ये समोर विटांचे 1 2 3 4 5 6 रकाने तयार आहेत, चौकोन तयार आहेत आणि त्याच्यासमोर एक रेष आखलेली आहे. त्यापासून काही अंतरावरती अनेक चेंडू ठेवलेले आहेत. स्माइली चेंडू त्या प्लास्टिकच्या चेंडूवर मारायचा आणि तो प्लास्टिकचा चेंडू रेषा पार करून त्या चौकोनात जाऊन थांबला पाहिजे. जर तो चौकोनात जाऊन परत बाहेर आला तरी सुद्धा तो गुण मिळणार आहे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, पालघर मधली आजची पैठणी कोण पटकावतं बघूया. चला, रेडी, खेळा. 1 2 3. तुमची गुणसंख्या आहे 1 पेक्षा जास्त म्हणजे 2 ही गुणसंख्या झाली तर पैठणी तुमच्याकडे. बघूया काय होणार या खेळात. शुभेच्छा. उंदीर बाबा की
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी. पाटील वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दोशी वहिनी. दोशी वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अष्टविनायक कॉम्प्लेक्स रेणुका कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेला पालघरमधला हा परिसर अत्यंत उत्साहात जल्लोषात हसत खेळत रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.